संबंध कुणाशी आहे आणि का होतं आहे ह्याच्यावरच मला जायचं आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोविंदराव सानप यांचं अपहरण झालं आणि त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. का झाला ते आणखी उलगडा झाला. ते होतो का नाही ती घटना संपत्ती काय नाही संपत्ती. तर आमच्या आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना किडनॅपिंग केलं आणि टॉर्चर करून मारलं गेलं. आणि ते होतं का नाही होतं तर दुसऱ्या दिवशी लगेच परळीच्या एका व्यापाऱ्याला अमोल दुबे या नावच्या व्यापाऱ्याला किडनॅपिंग केलं जातं. किडनॅपिंग करून त्यांना घेऊन गेलं जातात आणि खंडणी घेऊन सोडलं जातं. ते होतं का नाही तर परत खंडणीचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे असे आणि आज आत्ता मी ऐकतोय आणखी की बीडमध्ये काहीतरी खरं आहे ना असं काहीतरी झालं आणखी बीडमध्ये बी काहीतरी घटना. म्हणजे आत्ता आणखी बघा म्हणजे असा एक दिवस बी जाय ना मी करायला कोण आणि याच्यावर मग कायदा सुव्यवस्था मग जे म्हणते समजा की बीडचं बदनामी करू नका बीडला काय करू नका त्यांनी तरी काहीतरी लक्ष घालून थांबवा ना. आता हे आमच्या संबंधित कुणी आहे का. मी कुठल्या राजकीय मंडळीशी कुणी संबंधित आहे असं म्हणत नाही. मी म्हणतो की ह्या ज्या प्रवृत्ती वाढल्या त्याच्यात कायद्या सुव्यवस्थेत म्हणजे पोलीस यंत्रणेचा याच्यावर वचक राहिलेला नाही. पोलिसांचा याच्यावर दबदबा नाही आहे. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणा ही तात्काळ काहीतरी चेंज झाली पाहिजे.